मैत्रिणींनो, आज मी काही असा प्रोडक्ट दाखवणार आहे ना, जो प्रत्येक गृहिणीला मदतशीर फायदेशीर ठरणार आहे. पहा, मी फ्लिपकार्टवरून काय मागवलेलं आहे ते तुम्ही पाहतालच आणि त्याचा रिव्ह्यू कसा आहे ते देखील लास्टला मी सांगेल आणि त्याचा यूज कसा करायचा आहे हे देखील सांगणार आहे. पहा, कणिक मळायचं मशीन म्हणजेच आटा मेकर मी आणलेलं आहे. इथं हाताने मळायचं मशीन. पहा, हे किती युजफुल आहे. युजफुल ठरणार आहे का आणि कोणासाठी युजफुल ठरणार आहे आणि कितपत युजफुल ठरणार आहे हे तुम्हाला शेवटी सांगेलच. तर पाहू शकता, आपण आटा मेकर मागवलेला आहे. कशा पद्धतीने मागवलेलं आहे याची क्वालिटी पण तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला कणिक मळायचा कंटाळा येत असेल, घाईघाईत कणिक मळायला आवडत नसेल किंवा कणिक मळायला वेळ नसेल किंवा कणिक मळताना हात भरलेला अजिबात आवडत नसेल ना, तर तुमच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. जर तुम्ही जॉब करत असताल, काम करत असताल, सकाळची घाई गडबड असेल, लहान मुलांचे डबे वेळेवर द्यायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा हे एकदम बेस्ट आहे. झटपट ह्याच्यामध्ये कणिक मळून होती, पण होती का, कशा पद्धतीने होती आणि याचा यूज खरंच होतो का हे शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्याचा रिव्ह्यू सुद्धा नक्की देईल. त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. पहा, याची क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे. हे झाकण आहे, झाकणाची क्वालिटी पण एक नंबर आहे. त्याच्यामुळे क्वालिटीचा काय विषयच नाही. क्वालिटी खूप छान आहे. व्यवस्थित पद्धतीने हा हँडल आहे, हँडलची सुद्धा क्वालिटी एकदम बेस्ट आहे. पाहू शकता, मी प्रत्येक गोष्ट दाखवते तुम्हाला यामध्ये काय काय येतं ते. तर पहा, 2 कप आलेला आहे तिथे. हे मोठे 2 कप, एक पिठासाठी म्हणजे आट्यासाठी 1 कप आलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा कप आलेला आहे ते म्हणजे पाणी टाकण्यासाठी. हा आट्यासाठी कप आहे, तर हा पाणी टाकण्यासाठी दुसरा छोटा कप आहे. ठीक आहे. आणखी एक आपल्याला कप येतो, तो एकदम छोटासा कप येतो, ते तुम्हाला दाखवणार आहे कशासाठी. हा एक आट्यासाठी आणि एक पाण्यासाठी. मैत्रिणींनो, याची क्वालिटी तर फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे मी. याची क्वालिटी तर एक नंबर आहे. त्याच्यामुळे घ्यायचं असेल तर घेऊ शकता. परंतु याचा यूज होतो का तर पुढे तुम्ही पाहतालच. पहा, हा ऑइल आहे. ऑइल आपण याच्यातून घेऊ शकतो. ऑइलसाठी एक आपल्याला छोटासा कप आपल्याला म्हणजे चमचा आपल्याला मिळतो आणि छोटीशी ढक्कन आपल्याला असतं. तुम्ही पुढे पाहू शकता कशासाठी कोणता यूज होतो. पहा, मध्ये पाती आपली आहे व्यवस्थित पद्धतीने, ती सुद्धा एकदम दणकट आहे, अजिबात खराब नाही आहे, एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आहे. प्राईसच्या मानाने क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे. त्याचबरोबर त्याचं काम देखील क्वालिटीच्या मानाने खूप छान आणि सुंदर करतो. एवढीशा प्राईजमध्ये काय येतं तरी काय, परंतु याचा यूज होतो का ते पाहत राहा. ठीक आहे. पहा, याची क्वालिटी पहा आणि याचं भांडं पण खूप मोठं आहे. याच्यामध्ये मैत्रिणी 6-7 जणांचं तरी सहज तुम्ही कणिक मळू शकता. ठीक आहे. एकदम आरामदायी आहे आणि व्यवस्थित क्वालिटीने सुद्धा आहे आणि साईजने सुद्धा हे भांडं खूप मोठं आहे आणि साफ करण्यासाठी सुद्धा एकदम इझी आहे आणि त्याचबरोबर त्याच्या खाली सुद्धा पहा कशा पद्धतीने दिलं आहे. याच्यामुळे अजिबात सुद्धा इकडं तिकडं तुमचं हे भांडं सरकत नाही, म्हणजे जास्त हलत नाही. कापडावरती ठेवलं एकदम फिट बसणार आहे. ठीक आहे. पाहू शकता आता कशा पद्धतीने आपण व्यवस्थित सर्व बसवणार आहे ते तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर आटा सुद्धा कणिक सुद्धा याच्यामध्ये मळून दाखवणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि रिव्ह्यू नक्की पहा आणि घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घ्या आणि कशासाठी घ्या किंवा कितपत यूज ठरतं हे देखील तुम्ही पहा आणि त्याच्यानंतरच तुम्ही घेऊ शकता. पहा, प्रत्येक पार्ट ह्याचे कसे बसवायचे आहेत ते तुम्ही पाहू शकता. पहा, हँडल कसा बसवायचा आहे. मिडलला व्यवस्थित हँडल आपल्याला बसवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, काल एकदम बेस्ट व्हिडिओ टाकलेला आहे, बघितला नसेल तर नक्की पहा. पहा, वजन वाढते म्हणून तुम्ही चहा सोडून देता, परंतु अजिबात चहाची समजोता न करता, चहा सोडून न देता वजन कसं कमी करायचं, कसं कमी करू शकतो आणि चहाने अजिबात वजन अजिबात वाढू न देता कशा पद्धतीने मेंटेन राहायचं आहे, यासाठी प्रत्येक गृहिणींसाठी, महिलांसाठी, प्रत्येकांसाठी खूप उपयुक्त असा ठरणारा व्हिडिओ आहे. पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल. तर पाहू शकता, हे पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे. याचा रिव्ह्यू कशा पद्धतीनं आहे, तर काम कसं करतं हे. आता चला तर मग पुढे पाहूयात. इकडून इकडे सारलं हे साईडला अशा पद्धतीने की आपल्या हे निघून जातं. ठीक आहे. एकदम छान क्वालिटीचं आहे, एकदम छान तर आहे. परंतु बघूया ह्याच्यामध्ये आटा कशा पद्धतीने तयार होतोय तो आणि किती मिनिटात तयार होतोय. ठीक आहे. तर आपण व्यवस्थित हे साफ करून घेऊया, धुवून घेऊया, त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये आटा तयार करूया. मी आता आटा मेकर धुवून घेतलेला आहे व्यवस्थित पद्धतीने. ह्याची क्वालिटी, ढक्कनची सुद्धा क्वालिटी खूप एक नंबर आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. चला आता तुम्हाला दाखवते, आटा तुमच्या समोरच दाखवते आटा कशा पद्धतीने आपण तयार ह्याच्यामध्ये करायचा आहे आणि त्याला किती वेळ लागतो, किती मिनिटात आपला आटा तयार होणार आहे. चला तर मग पाहूयात ह्याचा रिव्ह्यू. ह्याच्यामध्ये आपल्याला आटा टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. हे आट्याचं आहे. हे जे आहेत ना आपले 2 कप मेजरमेंट, हे एक आट्याचं आहे आणि एक पाण्याचं आहे. ठीक आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. चला मग ह्याच्यामध्ये आटा टाकून घेऊयात. आटा टाकताना व्यवस्थित एका बाजूला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आता
आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. ठीक आहे, जेवढं तुम्ही टाकता, जेवढं तुम्हाला मीठ लागतं तेवढं तुम्ही इथं मीठ टाकू शकता. चवीपुरतं आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकायचं आहे. पहा, तुम्ही इथं तेल नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं मैत्रिणींनो. जर तुम्ही आट्यामध्ये आटा गुंतताना, आटा मळताना, कणिक मळताना जर तुम्ही तेल टाकत नसाल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं. असं नाही की ह्या आटा मेकरमध्ये तेल टाकावं लागतं. ठीक आहे, पण तेल टाकलं तर आपली कणिक व्यवस्थित पद्धतीने तयार होती. चला तर मग पाहूया हे व्यवस्थित पद्धतीने कसं पॅक करायचं आहे. पाहू शकता इथला कॉर्नर आहे ना, तो व्यवस्थित इथं आपल्याला आणायचा आहे. म्हणजे कसं काय करायचं आहे, इथून हे ह्याच्यात घालायचं आहे. ठीक आहे, घालून घेतलं आहे व्यवस्थित. अजिबात पीठ वगैरे ह्याच्यावरती हे करून देऊ नका, नाही तर साडेल. अजिबात सुद्धा आपलं पीठ ह्याच्यामध्ये सांडणार नाही, काहीही होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे पाहू शकता हे इकडून करायचं आहे तिरकं व्यवस्थित पद्धतीने, आणि इथून सरळ हे ह्या साईडला असं करायचं आहे, बरोबर व्यवस्थित फिटमध्ये बसतं. ठीक आहे, आता हे काय करायचं आहे, इथं हा आपला आहे ना, हे व्यवस्थित पद्धतीने ह्याची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे मैत्रिणींनो. व्यवस्थित हे फिरतं सुद्धा आणि खाली व्यवस्थित पद्धतीने निघणार पण नाही. व्यवस्थित फिटिंगसुद्धा ह्याचं केलेलं आहे. तर पाहू शकता हे व्यवस्थित पद्धतीने ह्याच्यामध्ये हँडल बसवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हँडल बसवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हे पीठ आपलं उडू नये म्हणून हे तुम्ही ढक्कन जे की इथं ठेवू शकता, झाकू शकता. छोटंसं ढक्कन आहे मैत्रिणींनो, आणि हे आपलं आहे पाण्याचं. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये पाणी घेऊन ठेवूया. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि हे तुम्ही नाही लावलं ना तरी सुद्धा ढक्कन चालू शकतं. ठीक आहे, परंतु पीठ जास्त उडणार नाही, पण उडू नयेत म्हणून हे ढक्कन असतं. ठीक आहे, नाही लावलं तरी चालू शकतं, पीठ काही कुठंच उडत नाही आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही ऑफिस वर्क असाल, काम करत असाल, जॉब करत असाल ना, तर तुमच्यासाठी हे युजफुल ठरेल का, हे तुम्ही पुढे पहाच. ठीक आहे, चला तर मग ज्याला कोणी आटा मळायला आवडत नाही, कणिक मळायला आवडत नाही वगैरे, कोणाला ते हात भरायला आवडत नाही, तर न हात भरवता आटा कसा मळायचा, कसा गुंदायचा, हे आपण ह्याच्यामध्ये पाहूयात. आणि हे युजफुल आपल्यासाठी ठरेल का, ठरणार आहे का, हे देखील पहा. पहा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे काढून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ठीक आहे, पाणी तुम्ही हे त्यातून इथं हॉल दिला आहे ना, ह्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही पाणी टाकू शकता. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाणी टाकू शकता. हे आपल्याला वारंवार खोलायची गरजच नाही आहे. ठीक आहे, थोडं थोडं पाणी टाकताना टाका. आपण व्यवस्थित पिठाचं जे अगोदर पाऊल होते ना, ते पाऊल आपण व्यवस्थित 2 भरून घेतले होते पीठ, बरोबर ना, व्यवस्थित. आणि ह्याचा एक आपण बाऊल घेतला आहे. पहा, अंदाज आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे, अंदाज किती पाण्याचा लागतो ते. ठीक आहे, 2 घेतलेले आहे आटाचा कप 2 घेतले आहेत, पाण्याचा 1 कप भरून घेतला होता. त्यातला थोडंसं आपण टाकलं आहे, ते आता फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. असं फिरून घ्यायचं आहे, फिरवता व्यवस्थित पूर्ण एकजीव होऊन द्यायचा आहे. एकदम पाणी अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे. पहा, आपण असं डेली जरी कणिक मळायची म्हटली, आटा मळायचा म्हटला तरीसुद्धा आपण व्यवस्थित एकदम असं कधीच पाणी टाकत नाही, बरोबर ना, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकू शकतो. वारंवार आपल्याला ते ढक्कन खोलायची गरजच नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पाणी टाकून घ्या व्यवस्थित पद्धतीने, आणि हळूहळू आपल्याला हे काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, आणि हा तुम्हाला युजफुल ठरेल का, ठरणार आहे का, तर नक्की पहा, आणि ह्याचा रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला नक्की देईल. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल, जर तुम्ही कामात असताल, लहान मुले असतील किंवा कधी कधी आजारी वगैरे असतात, तर मुलांना कणिक मळता येत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर ठरणार आहे. खूप इझिली न हात भरवता कोणालाही, लहान मुलांना सुद्धा हे व्यवस्थित पद्धतीने कणिक आटा मळता येईल. जर मुलं मोठी असतील, हॉस्टेलवर राहत असतील, हाताने करून जर खात असतील ना, त्यांच्यासाठी सुद्धा हे युजफुल आहे. कारण मुलांना शक्यतो आटा मळता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे त्यांच्यासाठी सुद्धा हे युजफुल खूप ठरणार आहे. पाहू शकता 1 कप आपण टाकला आहे. आता पुन्हा आपण 1 कप भरून घेतला आहे. पाहू शकता आपण ह्याच्यात थोडं थोडं हे सुद्धा आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला आटा एकजीव करायचा आहे, व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, व्यवस्थित हातामध्ये इथं पकडायचं आहे. त्याच्यामुळे आपलं अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही आहे. ठीक आहे, आणि तुम्ही याच्यामध्ये ह्याच्या खाली रुमालसुद्धा तुम्ही टाकू शकता, जेणेकरून ते थोडंसुद्धा इकडे तिकडे सरणार नाही. जास्त सरत नाही आहे, व्यवस्थित पॅक पकडलं तर सरायची गरजच नाही आहे. पाहू शकता हे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे राहिलेलं सुद्धा पाणी आपण थोडंसं राहिलेलं ते टाकून घेऊया. व्यवस्थित पद्धतीने आटा मळताना व्यवस्थित आपल्याला मळून घेताना आपला हात खूप खराब होतात. जर तुम्हाला हात खराब करायला आवडत नसेल ना, तर तुमच्यासाठी हे एकदम उत्तम आहे, एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, आणि जास्त महाग नाही आहे मैत्रिणींनो, फक्त 300 रुपयाला. 300 रुपयाला काय येतं, त्याच्यामुळे आपल्याला हे युजफुल तर ठरणार आहे. आपण जर घाईत असो तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हे युजफुल ठरणार आहे. ठीक आहे, पाहू शकता.
आता पाहू शकता तिसरा पाण्याचा कप आपण भरून घेतलेला आहे, ते सुद्धा थोडंसं टाकून घ्यायचं आहे. मला इथं थोडंसं पाणी लागेल असं वाटते, त्याच्यामुळे मी इथं पाणी टाकत आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा फिरून घेत आहे. पहा, जास्त करून गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं पाणी किती लागतं ते. मला एवढं पाणी लागलं म्हणजे तुम्हाला पण तेवढंच पाणी लागेल असं नाही. त्याच्यामुळे पाणी तुम्ही टाकताना हळूहळू थोडंसं मापातच टाका, ठीक आहे. एंडिंगला थोडंसं जर आपल्याला त्याला हे करावं लागणार, फिरवावं लागणार जास्त, कारण की ते जास्त करून आपलं गोळा जेव्हा होतो ना तेव्हा ते जास्त फिरताना त्रासच होतो. त्याच्यामुळे जास्त त्रास होत नाही, फक्त आपल्याला ते काय करायचं, जास्त वेळ असं फिरवायचं आहे. पाहू शकता आपली कणिक कशा पद्धतीने तुम्हाला काढून दाखवते, कशा पद्धतीने एकजीव झाला आहे. एकदम जास्त फारशी मेहनत घ्यायची पण गरज पडली नाही. फक्त अर्धा मिनिटाच्यात आपला आटा तयार झालेला आहे. फक्त आता आपल्याला थोडंसं आणखी त्यात थोडंसं पाणी टाकून काय करायचं आहे, फिरवायचं आहे. मला इथं पाणी थोडंसं जाणवत आहे, त्याच्यामुळे मी पाणी टाकत आहे. सुरुवातीला स्टार्टिंगला तुम्ही अंदाज घेतला ना आपल्याला पाणी किती लागतं, तर त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता, ठीक आहे. पहा, साधारणतः मला इथं अर्धा कप पाणी लागलं आहे. म्हणजेच अगोदर आपण 2 कप पाणी टाकलं आणि हे अर्धा कप, अशा पद्धतीने मला एकूण किती 2.5 कप आपल्याला पाणी लागलं आहे, ठीक आहे. आटा मळण्यासाठी अजिबात हात न भरता, अजिबात हात खराब न करता तुमचा आटा मळून तयार होणार आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर ह्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नक्की देईल, त्याच्यामुळे खरेदी नक्की करून घेऊ शकता. आणि फ्लिपकार्टवरती खूप इझी आणि खूप सुंदर प्रोडक्ट असतात जे तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे, आणि ती पण एकदम कमी प्राईजमध्ये. ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे, असं नाही की पैसे थोडे आहेत म्हणून ह्याची क्वालिटी खराब आहे. त्याच्यामुळे क्वालिटी खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे एकदा नक्की घेऊन पहा, ठीक आहे. पाहू शकता, असं नाही की मी व्हिडिओ स्किप केलेला आहे, अजिबात स्किप केलेला नाही आहे. तुम्हाला तुमच्याशी बोलतच मी पूर्णपणे केलेलं आहे, ठीक आहे. पाहू शकता किती मिनिटात आपला आटा तयार झालेला आहे मळून, ठीक आहे ना. पाहू शकता आपल्याला काय करायचं, आता डायरेक्ट आपला हात भरलाच नाही, अजिबात सुद्धा हात आपला भरलेला नाही आहे. पाहू शकता कुठंच नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट हात अजिबात घालायचं नाही, आपल्याला हातच भरवायचं नाही आहे ना. तर काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घेतल्याच्या नंतर आपण हे त्याने घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या हाताला कणिक थोडीसुद्धा चिकटणार नाही आहे. त्याच्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने घ्यायचं आहे, आणि मग आता आपल्याला व्यवस्थित आट्याला हात लावून घ्यायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आता हे काय करायचं आहे, आपण व्यवस्थित पद्धतीने हे काढून घेऊ शकतो. ह्याची आता आपल्याला गरज नाही आहे, ठीक आहे. पाहू शकता हे पूर्णपणे ह्याची जे जमा झालेली आहे, जी कणिक आहे ना, ते पूर्णपणे एकजीव झालेले आहे. अशा पद्धतीने मला तर मैत्रिणींनो हे युजफुल वाटलं. तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही नक्की जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, तर घेऊन नक्की तुम्ही खरेदी करू शकता. पाहू शकता एकदम 2 मिनिटात आपला आटा तयार करून झालेला आहे. ज्यांना कोणाला हात भरवायला आवडत नाही, कणिक मळून कंबर थकून जाते, हात थकून जातात, तर त्यांना, ज्यांचे वय झालं आहे त्यांना, आणि जे हॉस्टेलवर मुलं राहतात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप युजफुल आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, अजिबात कुठं सुद्धा भांड्याला सुद्धा चिकटलं नाही आहे, राहिलं नाही आहे. सगळी पूर्णपणे कणिक आपली एकजीव झालेली आहे आणि ह्याला चिकटलेली आहे, ठीक आहे. पाहू शकता ह्याला सुद्धा अजिबात चिकट नाही, हे पूर्णपणे क्लीन आपलं झालेलं आहे. म्हणजे आपलंच फक्त हेच भांडं हे झालेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित पूर्णपणे क्लीन करून झालेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपली कणिक तर तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. तर मैत्रिणींनो, मला तर हे युजफुल वाटलं. प्रत्येकाचं बघा, प्रत्येकाचा रिव्ह्यू हे वेगवेगळा असतो. कोणाला युजफुल वाटतं, कोणाला वाटत नाही, पण मला तर बऱ्यापैकी 80% युजफुल वाटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने आटा मेकर घेऊ शकता. घ्यायचं असेल तर ह्याची लिंक तुम्हाला देईलच, ठीक आहे. खूप ते कमी प्राईजमध्ये, एकदम 300मध्ये काय येतं, घेऊन तर पहा. ह्याचा यूज तुम्हाला नक्की जाणवणार आहे. घाई गडबडीत तुम्हाला कणिक मळायचं असेल, हात भरवायचा नसेल, तरीसुद्धा तुम्ही एकदम पटकन झटपट तुम्ही कणिक मळू शकता. लहान मुलेसुद्धा ह्याच्यामध्ये फिरून पटकन कणिक मळू शकतात. त्याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत आणि क्वालिटी पण आहे. पण हे व्हाईट कलरची क्वालिटी दिसाय पण सुंदर दिसते आणि ह्याची क्वालिटी पण छान आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे मी हा कलर घेतला आहे. तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता, शक्यतो व्हाईट कलरचा घ्या. मी सांगेन की ह्याची क्वालिटी खूप छान बेस्ट आहे. आता बाकीच्या कलरची मी सांगू शकत नाही, त्याच्यामुळे ह्याच कलरचं तुम्ही घेतलं तर खूपच सुंदर, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फ्लिपकार्टवरती हे प्रोडक्ट नक्की अवेलेबल होईल, नक्की घेऊन पहा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा, आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. मला माहिती तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहता, परंतु सबस्क्राईब करायला विसरता, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. समोरील बेल आयकॉन बटन देखील दाबा, आणि समोरील घंटी येते, ऑल बटन असतं ALL, ते सुद्धा तुम्ही दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास एक लाईक नक्की करा, आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि हे प्रोडक्ट घ्यायचं असेल ना तर नक्की तुम्ही घेऊ शकता. भरपूर युजफुल आहे. मी म्हणत नाही 100% युजफुल आहे, थोडं का होईना हात आपल्याला भरवायला लागणार, पण 80% खूप छान आहे. त्याच्यामुळे माझा तर रिव्ह्यू एकदम बेस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ पुढे मागे होतो, टायमिंगला जास्त करून येत नाही, परंतु आपला व्हिडिओ डेली हा येणारच. ठीक आहे, टायमिंग थोडंसं लेट झालं तरी चालू शकतं. 12:30ला, 2ला नाही आला तर 4ला, असं तरी ह्या टायमिंगमध्ये फिक्समध्ये व्हिडिओ आपलं हे येणारच आहे. मैत्रिणींनो, अजिबात व्हिडिओ आपलं कधी येत नाहीत असं नाही. मी तुम्हाला पोस्टमध्ये तसं नोटीससुद्धा देत असते. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पाहायला अजिबात विसरत जाऊ नका. आपले डेली व्हिडिओ येत असतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत. आपली व्हिडिओ गृहिणींसाठी असतात, उपयुक्त अशा माहितींबद्दल असतात, टिप्ससाठी असतात, मोटिवेशनसाठी असतात, ट्रिक्ससाठी असतात, हॅकसाठी असतात, जे प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक लेडीजला युजफुल ठरणारे असतात आणि फायद्याचे ठरणारे असतात. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा.